नमस्कार. रत्नागिरीच्या हायस्कूलमधून रिटायर्ड झालेले रमाकांत देसाई मास्तर रिटायरमेंट नंतर 4-5 वर्षांनी आता आपले हातपाय पहिल्यासारखे चालत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी वत्सलाबाई यांच्याबरोबर थोडीशी सल्लामसलत आणि विचार विनिमय केला आणि मग दोघांनी एके दिवशी रत्नागिरी हे गाव, तिथे असलेलं आपलं राहतं घर सोडून थेट जे निघाले ते ठाणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कल्याण नावाच्या ऐतिहासिक शहराला खेटून उभ्या असलेल्या डोंबिवलीमध्ये येऊन पोहोचले. डोंबिवलीमध्ये या रमाकांत देसाईंचा मुलगा संतोष आपली पत्नी आणि आपल्या 2 मुलींबरोबर राहत होता. गावाहून आलेले हे रमाकांत देसाई त्यांच्या पत्नी वत्सलाबाई पुढच्या 2.5-3 महिन्यामध्ये या संतोषच्या संसारामध्ये दुधामध्ये साखर विरघळून द्यावी अशा पद्धतीने मिसळून गेलेले होते. कधी कधी या संतोषच्या घरामध्ये राहत असताना या रमाकांत देसाई मास्तरांना आपल्या रत्नागिरीतल्या प्रशस्त अशा घराची आठवण येई. त्यांचा जीव थोडासा वर खाली होत असे, पण आता आपल्याला या डोंबिवलीमध्येच उर्वरित आपलं आयुष्य जमेल तेवढ्या सुखाने आणि समाधानाने काढायचं आहे हा विचार परत ते प्रबळ करत असत आणि मग आलेली मरगळ झटकून टाकून पुन्हा एकदा नव्या उमेदीने डोंबिवलीमध्ये राहायला सुरुवात करत असत. असंच एकदा सकाळी पेपर वाचत असताना रमाकांत देसाईंच्या हातामध्ये त्या पेपरमधून आलेलं एक पॅम्पलेट पडलं. त्या पॅम्पलेटवर नजर फिरवल्यानंतर तो मजकूर त्याने वरपासून खालपर्यंत 2-3-4 वेळा वाचल्यानंतर त्यांचं मन एकदम 1974 सालामध्ये गेलं. 1974 साली रत्नागिरीच्या हायस्कूलमध्ये असलेल्या बोकील हेडमास्तराने तिथे असलेल्या समस्त शिक्षकांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला होता. ते म्हणाले की आपल्या शाळेला मैदान असं नाही आहे, पण आपल्या आजूबाजूला 2.5-3 एकरांचा जमिनीचा तुकडा आहे. त्याच्यावर आता खड्डे खुड्डे टाकलेले दगड किंवा अन्य काही सामान आहे, पण आपण सगळ्या शिक्षकांनी जर थोडंसं श्रमदान केलं, आपल्या वर्गातल्या मोठ्या मुलांना जर आपल्या मदतीला घेतलं, तर आपल्या या वर्गातल्या मुलांसाठी, शाळेतल्या सगळ्या मुलांसाठी चांगल्यापैकी एक क्रीडांगण आपल्या शाळेच्या अवतीभोवती आपल्याला सहज बनवता येईल. बोकील हेडमास्तरांनी मांडलेला हा सगळा विषय त्या सगळ्या शिक्षकांना मनापासून आवडला आणि मग मोठ्या वर्गात म्हणजे इयत्ता 8वी, 9वी, 10वी, 11वीच्या वर्गामध्ये त्या प्रत्येक शिक्षकांनी जाऊन तिथल्या मुलांच्या समोर हा विषय मांडला आणि तिथे असणाऱ्या सगळ्या मुलांनी हात वर करून आपण श्रमदान करायला आणि हे मैदान तयार करायला तयार आहोत असं एक सुरामध्ये सांगितलं. थोड्या दिवसामध्ये दिवाळीची सलग अशी 3 आठवड्यांची सुट्टी मिळाली आणि मग तो मोका बघून शाळेतल्या शिक्षकांनी, मोठ्या वर्गातल्या मुलांनी, स्वतः बोकील मास्तरांनी म्हणजे हेडमास्तरांनी तिथे आपला घाम गाळायला सुरुवात केली. सगळे शिक्षक श्रमदानाचं काम करतायत, या खड्ड्या खुड्ड्यांना भरून सपाटीकरण करतायत हे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या लक्षामध्ये यायला लागलं आणि मग गावातलेही 5-50 लोक या श्रमदानामध्ये मनापासून सामील झाले. कोणी आपल्या घरून जी हत्यारं आणली, गौंड्यांनी आजूबाजूला एक चांगली भिंत बांधून दिली आणि पुढच्या 3 आठवड्यामध्ये शाळेच्या आजूबाजूला मुलांना व्यवस्थित खेळता येईल असं एक मैदान तयार झालं. हे मैदान इतकं सुयोग्य किंवा इतकं सुंदर पद्धतीने सुरू झालं होतं की 78, 79 आणि 80 साली रत्नागिरी जिल्ह्याच्या समस्त शाळांमधल्या ज्या क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या जिल्हास्तरीय, त्या रत्नागिरीच्या बोकील हेडमास्तरांनी तयार करून घेतलेल्या मैदानावरच घेण्याचा निर्णय तत्कालीन असलेल्या कलेक्टरांनी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला होता. इतकं सुंदर ते मैदान होतं. या सगळ्या आठवणींच्या फेऱ्यामधून हळूहळू हे रमाकांत देसाई मास्तर जेव्हा बाहेर आले आणि परत एकदा त्यांनी ते पॅम्पलेट वर्तमानपत्रातून त्यांच्या हाती पडलेलं वरपासून खाली वाचलं, खालपर्यंत वाचलं आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण चढलं. कारण त्या पॅम्पलेटमध्ये लिहिलेला विषय 1974 साली रमाकांत देसाईने जे घडवून आणलं होतं त्याच पठडीतला होतं.
डोंबिवलीमध्ये असलेल्या दादूस मेमोरियल हायस्कूलच्या आवारामध्ये असलेल्या एकंदर जमिनीच्या तुकड्याचं खेळाच्या मैदानात रूपांतर करण्याचा एक चंग किंवा निश्चय डोंबिवलीतल्या अनेक संस्थांनी एकत्र येऊन बांधलेला होता आणि जवळच असलेल्या 26 जानेवारीपासून ते काम करायचं असं ते पॅम्पलेट ओरडून ओरडून सांगत होतं. देसाई मास्तरांना पुन्हा एकदा आनंदाचं भरतं आलं. डोंबिवलीमध्ये सुद्धा रत्नागिरीतल्या काही खुणा आपल्याला परत एकदा अनुभवायला मिळतील असं या देसाई मास्तरांना वाटायला लागलं आणि मग त्याच झटक्यामध्ये कोट टोपी चढवून पायामध्ये वाहना सरकवून ते आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे 10:30-11च्या सुमारास सकाळी डोंबिवलीमध्ये फेरफटका मारायला निघाले. डोंबिवलीमध्ये सकाळी जे पॅम्पलेटमध्ये वाचलेलं होतं त्याच आशयाचे अनेकानेक बोर्ड या डोंबिवलीतल्या जवळजवळ प्रत्येक चौकामध्ये आणि जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे टांगलेले होते की दादूस मेमोरियल हायस्कूलच्या पटांगणामध्ये श्रमदानाचं काम डोंबिवलीतल्या अनेक संस्था एकत्र येऊन करणार आहेत. डोंबिवली हे महाराष्ट्रातलं एक पांढरपेशा वस्ती असलेलं सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सभ्य लोकांचं शहर अशी ओळख महाराष्ट्राला आज आहे. 1970च्या दशकामध्ये या डोंबिवलीची लोकसंख्या हळूहळू वाढायला लागली आणि मग या वाढत्या लोकसंख्येने 1985 सालापर्यंत या डोंबिवलीला चांगलं बाळसेदार रूप आणून दिलेलं होतं. मराठी माणसाचा जो एक आतमध्ये लपलेला पिंड असतो त्या पिंडाला अनुसरून मग डोंबिवलीमध्ये अनेक जे पांढरपेशे लोक होते त्या लोकांनी मग वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक संस्था स्थापन करण्याचा सपाटा लावला आणि या संस्थांची मग वारेमाप अशी वाढ होत गेली. सगळे डोंबिवलीकर या संस्थांमध्ये कुठे ना कुठे आपल्याला जसा जमेल तसा भाग घेत असत आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण करून दादूस मेमोरियल हायस्कूलच्या पटांगणावर आता 26 जानेवारीला श्रमदानाचं आयोजन केलेलं होतं. या सगळ्या एकंदर प्रकाराने मगाशी सांगितल्याप्रमाणे रमाकांत देसाई मास्तर आनंदाने भरतं आल्यासारखे वेडे पिसे झालेले होते. आता उद्याच्या उद्या जाऊन आपण या दादूस मेमोरियल हायस्कूलच्या बाहेर काय परिस्थितीमध्ये सध्या ही जमीन आहे ते एकदा बघून यावं असं त्याच दिवशी त्यांनी मनोमन ठरवून टाकलं. दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली आणि मग ठरलेल्या वेळेप्रमाणे घराच्या बाहेर पडून ठरलेल्या दिशेने न जाता आज रमाकांत देसाई मास्तरांची पावलं दादूस मेमोरियल हायस्कूलच्या दिशेने पडायला लागले. पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये दादूस मेमोरियल हायस्कूलच्या पटांगणाच्या समोर हे देसाई मास्तर येऊन उभे राहिले. तिथे असलेल्या दरवानाने म्हणजे पहारेकऱ्याने एक प्रश्नार्थक मुजरेने या देसाई मास्तरांकडे पाहिलं आणि मग खुणेने बाबा तुमचं काय काम आहे, कुणाला भेटायला आला आहात असं विचारलं. त्यावर मग आपल्या डोक्यावरची टोपी सारखी करत हे देसाई मास्तर त्या दरवानाला म्हणाले की मी रत्नागिरीहून आलेला एक रिटायर्ड मास्तर आहे आणि या हायस्कूलमध्ये जे प्रिन्सिपल आहेत त्यांना मला भेटायचं आहे. आता आलेला माणूस मास्तर आहे आणि त्यांना हेडमास्तरांना भेटायचं आहे हे सांगितल्यावर जो काही प्रभाव पडायचा तो त्या वॉचमनवर पडला आणि मग त्याने पुढे स्वतः होऊन हळूहळू मार्ग दाखवत या देसाई मास्तरांना परांजपे हेडमास्तरांच्या म्हणजे प्रिन्सिपालांच्या केबिनच्या बाहेर नेऊन उभं केलं आणि सांगितलं की आता हा समोर जो कोच आहे त्याच्यावर तुम्ही थोडा वेळ बसा. आतमधून या परांजपे हेडमास्तरांचा म्हणजे प्रिन्सिपॉलचा पिऊन बाहेर येईल, त्याला तुम्ही आपलं म्हणणं सांगा, मग तो तुम्हाला परांजपे हेडमास्तरांची गाठभेट घालून देईल. एवढं सांगून बरोबर आलेला तो पहारेकरी म्हणजे वॉचमन परत गेला. एक मोठा सुस्कारा टाकत रुमालानी आपला आलेला घाम पुसत देसाई मास्तर समोरच्या कोचावर शांतपणे बसून होते.
पुढच्या 15-20 मिनिटांनी खरोखरच आतून एक परांजपे हेडमास्टरांचा पिऊन बाहेर आला आणि त्याने प्रश्नार्थक नजरेने रमाकांत देसाई मास्तरांकडे पाहिल्यावर रमाकांत देसाई मास्तर परत एकदा उभे राहिले, हात जोडून त्याला नमस्ते केलं आणि त्या पिऊनला आपण येण्याचं कारण सांगितलं. पिऊननी ते कारण आतमध्ये जाऊन परांजपे प्रिन्सिपलना सांगितलं आणि त्यांची आज्ञा घेऊन मग तो पिऊन बाहेर आला आणि रमाकांत देसाई मास्तरांना मोठ्या आदराने आतमध्ये घेऊन गेला. आतमध्ये गेल्या गेल्या आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे समोर बसलेल्या प्रिन्सिपल परांजप्यांना रमाकांत देसाई मास्तरांनी नमस्ते केलं. नमस्त्याचा पुनरुच्चार करत आहे तोपर्यंत परांजपे मास्तर आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्याने आपल्या समोर असलेल्या एका खुर्चीवर मोठ्या अदबीने बसण्याचा इशारा या आमच्या रमाकांत देसाई मास्तरांना केला. रमाकांत देसाई मास्तरांनी पुढचा मागचा फारसा विचार न करता आपण जे येण्याचं प्रयोजन होतं ते धडाधडा या प्रिन्सिपल हेडमास्टर असलेल्या परांजपे साहेबांना सरांना सांगितलं आणि मग त्या दिवशी मला उपस्थित राहण्याची अनुज्ञा मिळेल का असं काकुळतीने या परांजपे प्रिन्सिपलना विचारलं. प्रिन्सिपल शांतपणे सगळं ऐकून घेत होते. रत्नागिरीतले एक मास्तर आपल्या श्रमदानाच्या कार्यक्रमाने भारून गेलेले आहेत आणि त्या दिवशी आपल्याकडे उपस्थित राहण्याची परवानगी मागताहेत. हे परांजपे मास्तरांच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट होती. त्याने बेल मारून आपल्या शिपायाला बोलावलं, मास्तरांसाठी चहा सांगितला आणि मग म्हणाले की त्या दिवशी आपल्यासारख्या मोठ्या माणसाचे पाय आमच्या या ग्राउंडला लागणं हा खरोखरच माझ्या दृष्टीने मोठा योग आहे. पण मी इथे प्रिन्सिपल आहे आणि आमच्या या सगळ्याचे जे प्रमुख विश्वस्त म्हणजे मेन ट्रस्टी आहेत दादूस म्हात्रे, त्यांच्या कानावर आपण ही गोष्ट घालू म्हणजे त्या दिवशी तुम्हाला कोणी अटकाव करायला नको. माझ्यातर्फे असलेली परवानगी मी तुम्हाला आत्ताच देऊन टाकतो. परांजपे प्रिन्सिपलने समोरच्या रमाकांत देसाई मास्तरांना मोठ्या सद्गतीत अंतःकरणाने आणि तितक्याच प्रेमाने आणि आदराने हे सगळं सांगितल्यावर आपण इथे येऊन चूक केलेली नाही हे एक समाधान रमाकांत देसाई मास्तरांना लाभलं. समोरचा चहा पिऊन झाल्यानंतर प्रिन्सिपल परांजपे उठले आणि त्याने आपल्याबरोबर रमाकांत देसाई मास्तरांना घेऊन पहिल्या मजल्यावर असणाऱ्या दादूस म्हात्रेच्या केबिनच्या बाहेर उभे राहिले. दारावर टकटक करून परांजपे प्रिन्सिपल आतमध्ये गेले. समोर बसलेल्या दादूस म्हात्रे नावाच्या विश्वस्ताला त्याने झुकून सलाम केला आणि बाहेर रमाकांत देसाई नावाचे रत्नागिरीचे रिटायर्ड मास्तर आलेले आहेत आणि ते 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, तर त्यांना आपण एक रीतसर परवानगी द्यावे अशी विनंती पटापटा बोलत प्रिन्सिपलनी या दादूस म्हात्रेला केली. दादूस म्हात्रे हे तसं डोंबिवलीतलं प्रख्यात म्हणावं असं व्यक्तिमत्व होतं. त्याच्या बापाचे दारूचे गुत्ते होते. मग त्याने दारूच्या गुत्त्यामध्ये आणखीन पैसा गुंतवला. मग या दादूसच्या हाती सगळा धंदा दिला. दादूसने दारूचे गुत्ते वाढवले. मग काळाप्रमाणे बदलत जात जे बियर बार होते ते बियर बारची 5-10 लायसन घेऊन त्याची दुकानं थाटली. त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये जो बांधकाम व्यवसायाला मोठा परीघ लाभलेला होता त्या परीघामध्ये या दादूस म्हात्रेंनी उडी टाकले आणि आजच्या मितीला 10-15 ठिकाणी मोठी मोठी कंस्ट्रक्शनची कामं या आमच्या दादूस म्हात्रेंची चालू होती. दादूस म्हात्रेंनी इशारा करून आपल्याला ही गोष्ट मान्य आहे असं परांजपे प्रिन्सिपलना सांगितलं आणि मग प्रिन्सिपल बाहेर आले आणि मोठ्या अदबीने रमाकांत देसाई मास्तरांना घेऊन या दादूस म्हात्रेच्या समोर उभे राहिले. दादूस म्हात्रे त्यावेळेला स्वच्छ पांढरा सफारी घालून, गळ्यामध्ये 15-20 सोन्याच्या माळा घालून, हाताला सोन्याचं ब्रेसलेट बांधून असा बसलेला होता. वय साधारण 35च्या आसपास होतं आणि एवढ्या मोठ्या संस्थेचा इतक्या छोट्या वयामध्ये हा प्रमुख विश्वस्त म्हणजे मेन ट्रस्टी कसा झाला असे थोडेसे आश्चर्याचे भाव रमाकांत देसाई मास्तरांच्या चेहऱ्यावर उमटले.
एवढं होईपर्यंत दादूस मात्र आपल्या खुर्चीवरून उठला आणि अक्षरशः ओंडवं होऊन समोर आलेल्या रमाकांत देसाई मास्तरांचे त्याने पाय धरले आणि मग हाताला धरून गुबगुबीत असणाऱ्या आपल्या समोरच्या एका खुर्चीवर बसून मग प्रिन्सिपल परांजप्यांना सांगितलं की या मास्तरांचं चहा पाणी झालं आहे की नाही. त्यावर प्रिन्सिपलने सांगितलं की मास्तरांना चहा पाणी झालेलं आहे, ते आता आपली भेट घेऊन 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला येण्यासाठी परवानगी मागता आहेत. त्यावर मग दादूसने पटकन परवानगी देऊन टाकली आणि मग वळून प्रिन्सिपलना म्हणाले की आपण त्या दिवशी ज्या मान्यवर लोकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करणार आहोत त्या सत्कारामध्ये या देसाई मास्तरांचंही नाव आठवणीने लिहा. मी स्वतः त्यांचा 26 जानेवारीला सत्कार करणार आहे. हे सगळं रमाकांत देसाई मास्तरांना स्वप्नापेक्षाही पलीकडचं काहीतरी वाटत होतं. त्यांची छाती आणि ऊर भरून आलेला होता. थोड्या वेळात मग दादूसचं निरोप घेऊन प्रिन्सिपल परांजप्यांबरोबर हे रमाकांत देसाई मास्तर या केबिनच्या बाहेर आले आणि पटकन मनामध्ये आलेला एक प्रश्न रमाकांत देसाई मास्तरांनी प्रिन्सिपल परांजप्यांना विचारला की अहो, या तुमच्या हायस्कूलचं नाव आहे दादूस मेमोरियल हायस्कूल आणि हे दादूस स्वतः तर आज जिवंत आहेत, हे कसं काय बुवा? त्यावर परांजपे मास्तराने म्हणजे प्रिन्सिपलने जरासं लांब येऊन एक सविस्तर कहाणी रमाकांत देसाई मास्तरांना सांगितली, जी कथा या चॅनलवरनं दादूस मेमोरियल हायस्कूलची कथा म्हणून मी आपल्याला सांगितलेली आहे. त्या कथेची लिंक खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्यासाठी देतो आहे. रमाकांत देसाई मास्तर दादूस मेमोरियल हायस्कूलच्या त्या आवारातून बाहेर आले आणि मग झपाझप पावलं टाकत ते आपल्या घरी पोहोचले. दुसऱ्या दिवसापासून 26 तारखेच्या कार्यक्रमाचं एक वारं रमाकांत देसाईंच्या अंगामध्ये शिरलं. त्यांनी आपल्या निळ्या रंगाचा कोट जो त्या दिवशी त्यांना घालायचा होता तो आयुष्यात पहिल्यांदी ड्राय क्लिनिंग करून आणला. व्यवस्थित हँगरवर तो टांगून ठेवला. त्या दिवशी घालण्यासाठी पांढरा स्वच्छ सदरा आपल्या हाताने धुवून वाळत घातला. संध्याकाळी जाऊन त्याला इस्त्री करून आणला आणि मग आपली धोत्र सुद्धा त्याच प्रकारे तयार करून हे रमाकांत देसाई मास्तर 26 जानेवारीची वाट बघायला लागले. होता होता 26 जानेवारीचा तो दिवस उजाडला. सकाळी 7-7:30च्या सुमारास आपल्या घरातून आपला निळा कोट, पांढरा सदरा, स्वच्छ धोतर, डोक्यावर काळी टोपी असा वेश करून मग हे देसाई मास्तर आपल्या घरातून निघाले. त्यावेळेला त्यांच्या मुलाने संतोषने सांगितलं की बाबा, एवढ्या लांब एवढ्या सकाळी तुम्ही चालत जाऊ नका, मी तुम्हाला गाडीने सोडतो. त्यावर थोडा वेळ हा की ना या दुग्ध्यामध्ये रमाकांत देसाई मास्तर पडलेले होते. नंतर ते आपल्या मुलाला म्हणजे संतोषला म्हणाले की हे बघ बाबा, तुझ्या गाडीने तू तयार होऊन मला नेईपर्यंत तिथे उशीर होता कामा नये. मला तिथे 8 वाजता काही करून पोहोचायचं आहे. संतोष म्हणाला, बाबा काही काळजी करू नका, मी पटकन खाली उतरतो आणि गाडीने तुम्हाला त्या दादूस मेमोरियल हायस्कूल पर्यंत नेऊन सोडतो. मुलाच्या गाडीमध्ये बसून रमाकांत देसाई मास्तर पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये म्हणजे 8:10 मिनिटं कमी असतानाच दादूस मेमोरियल हायस्कूलच्या त्या पटांगणामध्ये येऊन पोहोचले. परवा ज्यांनी बघितलेलं हे पटांगण आणि आज बघितलेलं हे पटांगण याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. परवा जे विस्तीर्ण असं खाचखळग्यांनी भरलेलं जमिनीचा तुकडा वाटावं असं ते शाळेच्या भोवतालचं मैदान होतं. त्या मैदानामध्ये आज एके ठिकाणी भला मोठा असा मंडप बांधून काढलेला होता. त्या मंडपाच्या एका बाजूला भलं मोठं स्टेज उभारलेलं होतं. त्या मंडपामध्ये खाली मस्तपैकी लाल कार्पेट टाकलेलं होतं. 100-200 खुर्च्या मांडलेल्या होत्या. म्हणजे कुठच्या तरी एका मोठ्या समारंभाची जय्यत म्हणावी अशी तयारी तिथे झालेली होती.
ते सगळं आपल्या डोळ्यामध्ये साठवत हळूहळू पावलं टाकत रमाकांत देसाई त्या मैदानामध्ये आले. दादूस मेमोरियल हायस्कूलच्या आवारामध्ये सगळीकडे कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. 250-300 कार्यकर्ते आपल्या छातीवर आपल्या संस्थेचा भला मोठा बिल्ला लटकवून आता आपण श्रमदान करणार आहोत या एका उत्साहाने फुरफुरत इकडे तिकडे पळत होते. त्यांचे काही ठिकाणी एक गुच्छ किंवा ग्रुप जमलेले होते. त्या ग्रुपमध्ये त्यांच्या आपापसात चर्चा चाललेल्या होत्या आणि जवळजवळ 250-300 माणसाने ते सगळं आवार गजबजून गेलेलं होतं. रमाकांत देसाई मास्तरांच्या ओळखीचं तसं तिथे कोणी नव्हतं, म्हणून मास्तरांनी मंडपामधली एक खुर्ची पकडले आणि आता समारंभ आणि श्रमदान सुरू होण्याची ते वाट बघायला लागले. साधारणपणे 8:30च्या सुमारास हळूहळू नेते मंडळी जमा व्हायला लागले आणि त्यांच्या एकंदर पेहरावावरून, रुबाबावरून, त्यांच्या भोवती असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संख्येवरून हे एकेका संस्थेचे पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष आहेत ही खूणगाठ बसलेल्या रमाकांत देसाई मास्तरांनी बांधायला सुरुवात केली. एका पाठोपाठ एक असे 20-25 संस्थांचे अध्यक्ष जमा झाल्यावर मग त्या दिवशी भेटलेले परांजपे प्रिन्सिपल या रमाकांत देसाई मास्तरांच्या दृष्टीला पडले. या सगळ्या आलेल्या अध्यक्षांना मोठ्या मानाने अदबीने हे परांजपे प्रिन्सिपल स्टेजवर घेऊन जात होते. त्यांच्यासाठी मांडून ठेवलेल्या भल्या मोठ्या अशा शोभिवंत खुर्चीवर एक एक संस्थेचा अध्यक्ष स्थानापन्न होत होता. तो स्थानापन्न झाल्यानंतर मग त्या मैदानात पसरलेले त्या संस्थेचे कार्यकर्ते त्या मंडपामध्ये येऊन आपापल्या जागा धरून बसत होते. मंडपामध्ये सगळीकडे फुलांच्या आणि कागदांच्या पताका लावलेल्या होत्या. सर्व दूर असं व्यवस्थितपणे मांडलेलं आणि रेखीव आखीव असं नियोजनबद्ध काम सुरू होतं. 8:30-8:45च्या सुमारास मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. झेंडावंदन झालं आणि मग प्रिन्सिपल परांजप्याने प्रास्ताविक करायला सुरुवात केली. स्टेजवर उभं राहून समोर जमलेल्या 250-300 लोकांकडे बघून मग त्यांनी आलेल्या सगळ्या अध्यक्षांचं स्वागत केलं. त्यांच्या संस्थेतर्फे या श्रमदानाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेणार असल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आज आपण हा कार्यक्रम अतिशय यशस्वी करणार आहोत अशी एक ग्वाही सर्वांच्या वतीने या परांजपे प्रिन्सिपलनी समोर बसलेल्या तमाम स्वयंसेवकांना देऊन टाकले. आणि नंतर मग छोटंसं दादू म्हात्रेचं भाषण झालं. त्याने पुन्हा एकदा जमलेल्या सगळ्यांचे आभार मानले आणि मग घोषणा केली की आता तुमच्या संस्थेला जो जमिनीचा भाग वाटून दिलेला आहे, तिथे तुमच्या नावाचा फलक लावलेला आहे, तिथे त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जावं. थोड्याच वेळात श्रमदानासाठी लागणारी सगळी हत्यारं म्हणजे कुदळ, फावडी, घमेली इत्यादी सगळं तुम्हाला जागेवर पोहोचवणार आहोत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून दादूस म्हात्रेंनी ही जी घोषणा केली तिचं स्वागत केलं. मग मंडपामध्ये एकत्र झालेलं ते सगळं कार्यकर्त्यांचं मोहोळ तिथून उठलं आणि आपापल्या संस्थेच्या नावाचा बोर्ड जिथे रोवलेला होता त्या जमिनीच्या टप्प्यावर गेले. त्याच्यानंतर मग या शाळेच्या आवारामध्ये एका पाठोपाठ एक असे 3-4 ट्रक दाखल झाले आणि त्यातला प्रत्येक ट्रक विशिष्ट असलेल्या मंडळाच्या फलकापर्यंत जाऊन तिथे त्यांना त्या दिवशीच्या श्रमदानाच्या साहित्याचं वाटप करत होतं. कुदळ, फावडी, घमेली, खुरपणी अशी सगळी साधनं जी छोटी म्हणजे मुलांनी काम करावी अशीच होती ती देत होता. पाण्याच्या झाऱ्या देत होता. असा सगळ्या 3-4 ट्रकमधून उरलेल्या सगळ्या 20-22 मंडळांना या एकंदर लागणाऱ्या साहित्याचं वाटप झालं.
एखाद्या प्रसंगाला किती वेगळं रूप देता येतं हे रमाकांत देसाई आपल्या बसलेल्या खुर्चीवरून आजूबाजूला नजर टाकून अनुभवत होते. त्यांचे हात श्रमदान करायसाठी शिवशिवत होते, पण या सगळ्या गलबल्यामध्ये आपला काही पाड लागणार नाही, आपलं कोणी ओळखीचं नाही हे त्यांना जाणवलं आणि म्हणून मग त्याने आपल्या खुर्चीवरच बसून राहण्याचा निश्चय घेतला. एवढं होईपर्यंत 10:30 वाजून गेलेले होते. 10:30 वाजता ट्रकमधून आलेलं सगळं सामान उतरवून घेतल्यावर मग त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तिथे जसं जमेल तसं श्रमदानाला सुरुवात केली. त्याने श्रमदानाला सुरुवात केल्याबरोबर त्या शाळेच्या आवारामध्ये 20-25 छायाचित्रकारांची म्हणजे फोटोग्राफरची फौज घुसली आणि प्रत्येक मंडळाच्या समोर जाऊन व्यवस्थित पोझिशन घेऊन यांनी पटापटा फोटो काढायला सुरुवात केली. प्रत्येक कार्यकर्ता हातामध्ये कुदळ घेऊन ते काहीतरी खोदल्याचा किंवा खुरपल्याचा अभिनय करत होता. त्याचा फोटो काढला जात होता. अध्यक्ष झारीने पाणी घालत होते, त्याचा फोटो काढला जात होता. मग त्या संस्थेच्या असलेल्या फलकाच्या मागे सगळी तमाम त्या संस्थेतर्फे आलेली टीम उभी राहत होती. मग त्या सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेतला जात होता आणि हे सगळं फोटोचं आवर्तन व्यवस्थितपणे पूर्ण झाल्यानंतर तो फोटोग्राफर तिथून निघून गेल्यावर मग परत एकदा मंडळी आपापल्या खुरपण्याने, फावड्याने, घमेल्याने श्रमदान करायला सज्ज होत होती. 30-40 मंडळं, त्यांच्या भोवती तेवढे फोटोग्राफर, त्या सगळ्यांचे आता सांगितल्याप्रमाणे फोटो काढून झाले आणि तोपर्यंत 11:30 वाजायला आलेले होते. 11:30 वाजल्याबरोबर दुसरा एक ट्रक येऊन त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या थंडगार बाटल्या होत्या. त्या जागोजागी श्रमदान करणाऱ्या मंडळींना जाऊन त्या ट्रकमधल्या माणसांनी वाटून टाकल्या. पाठोपाठ अल्पोपहार आला. अल्पोपहार तिथेच मैदानामध्ये बसकण मारून त्या 200-250-300 कार्यकर्त्यांनी अल्पोपहाराचा म्हणजे स्नॅक्सचा आनंद घेतला. हातपाय तोंड धुतलं आणि पाठोपाठ आलेला चहा पिऊन 12-12:30च्या सुमारास पुन्हा एकदा श्रमदानाला सुरुवात झाली. रमाकांत देसाई मास्तर हे सगळं आपल्या नजरेने टिपून घेत होते, पण त्यांना 1974 साली केलेलं श्रमदान, अक्षरशः तिथे गाळलेला घाम आणि खरोखर जे श्रम त्या मातीमध्ये आपण रुजवले त्याची आठवण येत होती. आणि आत्ताचा सगळा पसारा बघून त्या सगळ्याबद्दल या रमाकांत देसाई मास्तरांना केवळ गंमत वाटत होते. खरोखरच त्या सगळ्या मैदानामध्ये श्रमदानाची गंमतच चाललेली होती. 12-12:30च्या सुमारास एकंदर हा सगळा पसारा बघून रमाकांत देसाई मास्तर थोडेसे खट्टू व्हायला लागले आणि आता इथे थांबून फारसा काही अर्थ नाही असं त्यांच्या मनाने घेतल्यावर मग ते आपल्या पायामध्ये परत एकदा वाहना सरकवून गुपचूप त्या मंडपातून निघून बाहेर पडायला लागले. रमाकांत देसाई मास्तर 2-5 मिनिटं चालत जेव्हा या मैदानाच्या दाराजवळ आले आणि सहज मागे वळून बघितलं नाही, तेव्हा त्यांना विस्मयकारक असं एक दृश्य दिसलं. कारण रमाकांत देसाईने कंटाळून काढता पाय घेतलेला होता आणि त्याच्या पाठोपाठ तिथे श्रमदानासाठी आलेल्या अनेक मंडळांपैकी मंडळातल्या अर्ध्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या घराची वाट चालायचा मनोदय जाहीर करत आपला पाय त्या मैदानातून बाहेर काढून घ्यायला सुरुवात केलेली होती. रमाकांत देसाई मास्तर 2 मिनिटं तिथे थबकले. तोपर्यंत त्यांच्या समोरून श्रमदान करणारे 30-40 स्वयंसेवक त्यांच्या समोरच पटकन त्या मैदानाच्या बाहेर पडले. कुणी गाड्यामधून, कुणी स्कूटरमधून, तर कुणी रिक्षामधून आपापल्या घरी चालते झाले. समोर आलेल्या एका रिक्षेला हात दाखवून रमाकांत देसाई मास्तर विषण्ण अंतःकरणाने रिक्षामध्ये बसले आणि आपल्या घरी आले.
आपण योजलेलं किंवा मनामध्ये असलेलं श्रमदान आणि प्रत्यक्ष आज श्रमदानाचा जो सगळा ऐतिहासिक म्हणावा असा चित्रपट या रमाकांत देसाई मास्तरांना अनुभवायला आला. त्यामुळे ते थोडेसे खिन्न झालेले होते. घरामध्ये आल्यानंतर त्याने शांतपणे कोट टोपी बाजूला काढून टाकली आणि पंख्याचा वारा खात आराम खुर्चीमध्ये पडून राहिले. त्यांना बघून वत्सलाबाईंना पटकन जाणवलं की आज मास्तरांचं काहीतरी बिनसलेलं आहे आणि म्हणून त्यांना झालेल्या समारंभाबद्दल अवाक्षरही न विचारता या वत्सलाबाई नुसती त्यांची चाहूल घेऊन त्या खोलीतून बाहेर पडल्या. तो दिवस तसाच गेला. नंतरचा एक दिवस गेला आणि मग आपल्याला या श्रमदानाबद्दल फारसं काही विशेष वाटलेलं नाही. हा श्रमदान नव्हे तर श्रमदानाचा खेळ खंडोबा होता असं परांजपे प्रिन्सिपलना एकदा समोर जाऊन सांगून यावं असं रमाकांत देसाई मास्तरांना कुठेतरी वाटायला लागलं. आणि 15-20 मिनिटाच्या श्रमदानाने एवढ्या जमिनीचं काय रूप पालटणार असाही प्रश्न परांजप्यांना विचारावा असा कुठेतरी निश्चय रमाकांत देसाई मास्तराने आपल्या मनातल्या मनात केला. आणि पुढचे 3-4 दिवस गेल्यानंतर मग एक दिवस पुन्हा सकाळी त्या दादूस मेमोरियल हायस्कूलची वाट धरून ते त्याच मैदानाच्या समोर येऊन उभे राहिले आणि अक्षरशः थक्क झाले. 15-20 मिनिटाचं आपल्या समोर झालेलं श्रमदान आणि त्याचा परिपाक जो काही होणार होता त्याबद्दलचं रमाकांत देसाईंच्या मनामध्ये चित्र जे उमटलेलं होतं ते चित्र उलटं पालटं करून टाकेल असा एकंदर समोरचा परिसर त्यांना दिसत होता. अधिक ओबडधाबड खड्डे खुड्डे असलेलं ते सगळं मैदान व्यवस्थित सपाट झालेलं होतं. त्याच्यावर लाल माती टाकलेली होती. कुठे कुठे चुन्याने रेघा आखलेल्या होत्या. व्हॉलीबॉल आणि फुटबॉलचे सामने होतील अशी मैदानाची रचना म्हणजे गोलपोस्ट आणि नेट लावण्यासाठी खांब रोवलेले होते. मैदानाचं हे सगळं बदललेलं रूप बघून अवाक होत पण संथ पावलं टाकत रमाकांत देसाई मास्तर पुन्हा एकदा प्रिन्सिपल परांजप्यांच्या केबिनच्या बाहेर येऊन बसले. आज त्यांना घाम आलेला नव्हता. त्यामुळे केवळ वाट बघत राहायचं एवढंच काम होतं. थोड्या वेळाने मागच्या वेळचाच तो पिऊन आला. त्याने रमाकांत देसाई मास्तरांना बघितलं आणि पटकन तो आत गेला आणि परांजपे साहेबांना सांगितलं की देसाई मास्तर भेटायला आलेले आहेत. परांजपे साहेबांनी देसाई मास्तरांना अदबीने आतमध्ये आणण्यासाठी त्या पिऊनला सांगितलं. रमाकांत देसाई मास्तर प्रिन्सिपल परांजप्यांच्या समोर येऊन बसले. श्रमदानाचा विषय कसा काढावा हा विचार रमाकांत देसाई मास्तरांच्या मनामध्ये होता. आणि त्याच वेळेला श्रमदानाबद्दल जर विचारलं नाही तर या समोर बसलेल्या देसाई मास्तरांना काय सांगायचं हे प्रश्न प्रिन्सिपल परांजप्यांच्या मनामध्ये घुमत होते. पुढच्या 2-4 मिनिटांमध्ये नमस्कार चमत्कार झाल्यानंतर देसाई मास्तरांनी विषयाला तोंड फोडलं की अहो एवढ्या संस्थाने माझ्या डोळ्यासमोर जे काही अर्धा पाऊण तासाचं श्रमदान केलं त्याच्यामध्ये या सगळ्या 2.5 एकरच्या मैदानाचं रूप इतकं कसं पालटून गेलं ते काही मला कळत नाहीये. प्रिन्सिपल परांजप्यांना अवघड वाटणारा हा प्रश्न होता. त्याने स्वतः उत्तर देण्याचं शिथापीनं टाळलं आणि ते म्हणाले की अहो दादू साहेबांच्यामुळे हे सगळं शक्य झालं आणि हे कसं शक्य झालं ते दादू साहेबच माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकतील. परांजपे प्रिन्सिपलने मग मागच्या वेळेसारखं देसाई मास्तरांना घेऊन दादूस साहेबांचं केबिन गाठलं. मागच्या वेळेसारखा दादूस आपल्या भल्या मोठ्या गुबगुबीत खुर्चीमध्ये बसलेला होता. मागच्या वेळी त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा सफारी होता. आज फक्त सफारीचा रंग बदललेला होता. आज करड्या रंगाचा सफारी घालून दादूस बसलेला होता. दादूसने पटकन उठून परत एकदा ओणवं होऊन मास्तरांचे पाय धरले आणि
त्यांना त्या दिवशीचं राहिलेलं शाल आणि श्रीफळ घेण्याची विनंती केली. प्रिन्सिपलना ते पटकन आणून देण्यासाठी खुणावलं. मास्तर समोरच्या खुर्चीमध्ये बसले. त्यांच्या मनामध्ये तोच एक प्रश्न होता की अर्ध्या पाऊण तासाच्या ज्या श्रमदानाच्या एकंदर झालेल्या तमाशामधून हे एवढं विस्तीर्ण मैदान इतकं टापटीप नीटनेटकं आणि मुलांना खेळायला अतिशय योग्य असं कसं बनलं. दादूसला हा प्रश्न मास्तरांनी सरळ सरळ विचारला. दादूसची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज मास्तरांना येत नव्हता. त्यामुळे थोड्याशा दबकतच देसाई मास्तरांनी हे सगळं दादूसला विचारलेलं होतं. दादूस मोठ्या मोठ्याने हसायला लागला आणि मग त्याने पुढे बसलेल्या मास्तरांना सांगितलं की अहो मास्तर, तुम्ही अजून मनाने रत्नागिरीमध्येच आहात आणि मी गेली 32-35 वर्ष ही डोंबिवली बघतो आहे. या डोंबिवलीची नस आणि नस आता माझ्या ओळखीची झालेली आहे. आमच्या डोंबिवलीतल्या अनेक ज्या संस्था असतात त्यांना काहीतरी काम हवं असतं, फोटो काढायचे असतात, कुठेतरी जमलं तर पेपरात आपलं नाव छापून आणायचं असतं आणि मग या सगळ्या संस्था एकत्र येतात, माझ्यासारख्याला गाठीला धरतात आणि माझ्या पुढे श्रमदानाचा प्रस्ताव ठेवतात. आता या श्रमदानाच्या प्रस्तावाला हे सगळं असं होणार हे माहीत असूनही मला नकार देता येत नाही, कारण या सगळ्यांच्या मतावर गेले 3 वेळेला मी कॉर्पोरेटर म्हणून इथे निवडून येतो आहे आणि पुढच्या वेळेला मला विधानसभा लढवायची आहे. दादूने कुठचाही आडपडदा न ठेवता मास्तरांना जे काही आहे सत्य परिस्थिती ती विदित करून टाकले आणि मग पुढे म्हणाला की मास्तर, तुमच्या मनातला जो प्रश्न होता की एवढं सगळं मैदान या श्रमदानाने जे काही त्या दिवशी तमाशासारखं झालं त्यांनी कसं तयार झालं. म्हणे 12-12:30 वाजेपर्यंत या लोकांनी फोटो काढण्यासाठी तमाशा म्हणून ते श्रमदान केलं. 1:30 वाजायच्या सुमारास इथे त्यांच्यापैकी एकही जण शिल्लक नव्हता. म्हणून मग माझ्या अनेक ठिकाणी ज्या साईटी चालू आहेत, आता साईटी म्हणजे बांधकामाच्या साईट, त्या साईटी चालू आहेत, तिथून मग मी सगळे रोलर, JCB, ट्रक मागवले. 50 माणसांना, कामगारांना बोलावून घेतलं, त्यांच्यावरती एक मुकादम मानला आणि त्या मुकादमाला ते काम करून घेण्यासाठी सांगितलं आणि 2 वाजता मी सुद्धा आपल्या घरी गेलो होतो. 5 वाजता मी जेव्हा परत आलो तेव्हा माझ्या साईटीवरच्या सगळ्या यंत्रांनी आणि तिथून आलेल्या कामगाराने सगळं मैदान आज तुम्ही जसं बघताय तसं तयार करून ठेवलेलं होतं. त्यांना खुश होऊन मी 10,000 रुपयाची बिदागी तिथल्या तिथे देऊन टाकली. मग फोटोग्राफर बोलावून त्या तयार झालेल्या मैदानाचे चांगले चांगले फोटो काढले आणि भाग घेणाऱ्या सगळ्या संस्थांना पाठवून दिले. आता त्यांच्या संस्थेतर्फे त्यांची जी नियतकालिकं निघतील त्याच्यामध्ये हे सगळे फोटो आणि त्या दिवशी काढलेले मंडळाचे श्रमदान करतांचे फोटो सुद्धा अगदी रंगीत होऊन छापून येतील. मग माझ्या डोंबिवलीतल्या 2-4 मित्रांना जे पत्रकार होते त्यांना बोलावलं, संध्याकाळी पार्टी दिली आणि मग त्यांच्याकडे सुद्धा या मैदानाचे आणि माझे आणि या संस्थांचे निवडक काढलेले फोटो दिले. आपण मास्तर बघितलं असेल तर दुसऱ्या दिवशी त्या पेपरामध्ये डोंबिवलीच्या पुरवण्या येतात. त्या पुरवण्यामध्ये आमच्या सगळ्या कार्यक्रमांचे बहुतेक सगळे फोटो आणि 8 कॉलमी बातमी छापून आलेली आहे. मास्तरांनी 2-3 दिवशीचा पेपर पाहिला नव्हता आणि म्हणून दादूसने ज्या पुरवणीमध्ये या कार्यक्रमाचं सगळं वृत्तांकन छापून आलेलं आहे ते सांगितल्यावरही मास्तरांना त्याचा धांडोळा काही घेता येईना. पण एकंदर
सकाळपासून आपल्या मनामध्ये उमटणाऱ्या प्रश्नांचं खरं आणि प्रांजळ उत्तर मिळाल्याचं एक समाधान मात्र रमाकांत देसाई मास्तरांना त्या दिवशी मिळालं होतं. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हे काही वेळेला अशा ढंगाच्या गोष्टीमधूनही आपल्या प्रत्ययाला येतं. या सगळ्या कथेबद्दल आपल्याला काय वाटतं ते जरूर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने लिहून माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.